ट्विटरवर पोस्ट केलं। या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। नीट पेपर फुटीची मी जबाबदारी घेतली आहे। शिक्षण माफियांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य पणाला लावायला मी तयार नव्हतो। संविधानिक पदावरील काही नेत्यांकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला। गेल्या 10 दिवसातील घटनाक्रम पाहून माझं मन व्याकुळ झालं आहे। युवा शक्ती हीच भारताची खरी ताकद आहे। या स्थितीचा समाजकंटक गैरफायदा घेऊ नयेत, देशातील एकता कायम राहावी। विद्यार्थी कायदेशीर लढाईत अडकू नयेत यासाठी पंतप्रधानांकडे राजीनामा देत असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता जे आंदोलक गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जातोय। दरम्यान या राजीनाम्यानंतर आता आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया आली। रोहित पवार काय म्हणतात आपण पाहूया। 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात यश आल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हे देशभरातील विद्यार्थ्यांचं यश आहे। लाठ्या खाल्ल्या पण विद्यार्थ्यांनी मिशन यशस्वी करून दाखवलं। देशभरातील विद्यार्थी युवा आंदोलनाला पाठिंबा दिलेल्यांचं अभिनंदन। सामान्यांवर अन्याय झाला तर सरकार कितीही अहंकारी असलं तरी झुकवता येतं हे आंदोलनाला दाखवून दिलं। आंदोलकांना सरकारनं दहशतवादी असं हिणवलं। परदेशी मदत असल्याचा आरोप झाला त्यावर राजीनाम्यानं कानाखाली खणखणीत आवाज काढला। सरकारला मन की बात नाही जन की बात ऐकावीच लागेल। तेव्हा अगदीच आता थोड्या वेळामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाण्यासाठी रवाना होणार आहेत। या दोन्ही ठाकरे बंधूंची आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद पार पडणार आहे। उद्या जो मोर्चा आयोजित केलेला होता या मोर्चाबाबत काय नेमकी भूमिका आता दोन्ही ठाकरे बंधूंकडून घेण्यात येते या सगळ्याबाबत या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आता ठाकरे बंधू ही पुढची भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहेत। आता हा विजय मोर्चा म्हणून काढला जाणार का उद्या हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे आता दिल्लीतून आलेली ही महत्त्वाची बातमी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळवण्यामध्ये सीजेपी आंदोलकांना यश आलेलं आहे। विद्यार्थ्यांचं जे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं या आंदोलनाला मोठं यश मिळताना पाहायला मिळतंय। समाज माध्यमांवर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः पोस्ट करून राजीनामा आपला दिल्याचं सांगितलेलं आहे। मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया आली यावर आपण ती पाहूया।